नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर पहा, जी शिक्षक पात्रता भरती आहे त्याची परीक्षा एक्झाम लवकरच होणार आहे। तर पहा, हा जो मी प्रश्न घेतलेला आहे हा प्रश्न बऱ्याच वेळा परीक्षांना वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना विचारून गेलेला आहे। जर आता तुमची जी येणाऱ्या एक्झाम आहे त्या एक्झामला जर हा प्रश्न आला तर तुम्हाला व्यवस्थितरित्या तो सॉल्व करता यावा यासाठी हा प्रश्न मी घेतलेला आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचं उत्तर एक्झाम हॉलमध्ये पटकन सॉल्व करता यावं अशा टाईपचे जरी प्रश्न आले तरी। तर पहा, हा प्रश्न आपण एकदा पाहून घेऊयात। ठीक आहे, पहा, एका शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या सुरुवातीला 20% वाढली आणि नंतर काही दिवसांनी विद्यार्थी संख्या 10% वाढून शाळेतील विद्यार्थी 528 झाले। तर सुरुवातीला शाळेमध्ये किती विद्यार्थी होते? पहा, तर आता मग एकदा प्रश्न व्यवस्थित वाचून घ्या तुम्ही। पहा, आता यामध्ये काय दिले त्यांनी, एका शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या सुरुवातीला काय म्हणतात ते 20% वाढली आणि काही दिवसांनी विद्यार्थी संख्या ही 10% वाढून शाळेत तेव्हा किती झाले विद्यार्थी, एवढी टक्के वाढली तर तेव्हा विद्यार्थी झाले 528। तर त्यांचं म्हणणं आहे की तर सुरुवातीला शाळेमध्ये किती विद्यार्थी होते। पहा, तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर तुमचा अभ्यास व्यवस्थित असेल तर तुम्हाला समजेल हा जो प्रश्न त्यांनी दिलेला आहे आपला जो शेकडेवारी टॉपिक आहे त्या टॉपिकवर आधारित हा प्रश्न आहे। पहा, या टक्के दिलेले आहेत, हा कुठल्या अंडर येतो, तुमचा जो शेकडेवारी हा टॉपिक आहे त्याच्यामधला त्या पॅटर्नचा हा प्रश्न आहे त्यामधील। ठीक आहे, तर पहा, हा प्रश्न आपण 30 सेकंदात सॉल्व करू शकतो। कसं ते पहा आता समजा। ठीक आहे, आपण काय गृहीत धरूयात, समजा टोटल विद्यार्थी किती होते शाळेमध्ये, पहिल्यांदा 100 होते असं आपण धरूयात। ठीक आहे, टोटल विद्यार्थी किती होते शाळेमध्ये, 100 होते असं आपण गृहीत धरूयात। पहा, तर ते काय म्हणतात, सुरुवातीला 20% वाढले। ठीक आहे, म्हणजे 100 होते आधी, त्याच्या 20% काय वाढले, विद्यार्थी वाढले। 20% टक्के असल्यामुळे डिवाइड बाय 100 वाढले, म्हणजे किती वाढ झाली टोटल, 100ला 100 गेले म्हणजे 20 वाढले। किती वाढले, 20 जण वाढले। आता हे 20 जण वाढले म्हणजे कसे वाढले, हे 100ला 20 जण वाढले म्हणजे 100 अधिक 120 वाढ झाल्यामुळे आपण काय करतो, प्लस करतो। 100 अधिक 20 म्हणजे किती आले, हे आलं आपल्या 120। ठीक आहे, म्हणजे आता सध्या किती आहेत विद्यार्थी तिथे, 120 आहेत। ठीक आहे, आता पहा, ही झाली तुमची पहिली कंडिशन। आता सेकंड कंडिशन मध्ये त्यांनी काय दिलेलं आहे, आता जे 20% वाढली आणि नंतर काही दिवसांनी काय झालं, विद्यार्थी संख्या परत एकदा 10% वाढून शाळेतील विद्यार्थी 528 झाले। म्हणजे परत एकदा विद्यार्थी किती वाढले, 10%। पण आता 100%चे 10% होणार का, नाही, कारण आता सध्या विद्यार्थी किती आहे शाळेमध्ये, 120। मग काय करणार आपण, या 120%चे 10% परत काय झाली, यामध्ये वाढ झाली, म्हणजे टोटल किती वाढ झाली, 12 विद्यार्थी परत वाढले। आता 12 विद्यार्थी वाढले, पण कशामध्ये वाढले, तुमचे जे 120 होते, 120 विद्यार्थी आधी होते त्याच्यामध्ये 12 विद्यार्थी वाढले, म्हणजे टोटल विद्यार्थी किती वाढले, 132 विद्यार्थी सध्या आहेत आता। समजलं? पहा, आता विद्यार्थी सध्या 132 आहेत। जेव्हा विद्यार्थी 132 होते, पहा, म्हणजे 132 जेव्हा वाढ झाली तेव्हा किती होते शाळेत एकूण विद्यार्थी, ते म्हणतात 528 होते। म्हणजे हे सगळी वाढ झाली तेव्हा 132 ची वाढ झाली तेव्हा विद्यार्थी किती होते, 528। मग मला सांगा, ठीक आहे, आता हे 132 जेव्हा वाढ झाली तेव्हा विद्यार्थी होते शाळेमध्ये 528। मग जेव्हा 100% वाढ झाली होती तेव्हा विद्यार्थी किती होते शाळेमध्ये, हे आपण काढू शकतो, ऑफकोर्स काढू शकतो। कसं काढणार आपण, पहा, जेव्हा 132 वाढ झाली तेव्हा विद्यार्थी किती होते, 528। मग जेव्हा 100% वाढ होईल तेव्हा विद्यार्थी किती असतील, आपण त्रिराशी पद्धतीने काढू शकतो। कसे काढणार आता, पहा, कसे काढणार, हे 100 गुणिले 528 डिवाइड बाय तुमचे 132 घालवा भाग। मग तुम्हाला सांगा, मला सांगा, याचं उत्तर काय येणार, याचं उत्तर येतं पहा 400। ठीक आहे, कसं आलं, पहा, याला भाग द्या, बरोबर तुम्हाला 400 विद्यार्थी मिळून जातील। समजलं, कसे किती आले, 400 विद्यार्थी मिळून जातील। ठीक आहे, याचा तुम्ही उलट पडताळा देखील आपण पाहू शकतो। कसा ते पहा, पडताळा कसा घ्यायचा, एखाद्याला जर डाऊट असेल तर पडताळा कसा घ्यायचा, पहा, विद्यार्थी किती आहेत एकूण आता भेटलेले आपल्याला 400। ठीक आहे,
400 मध्ये ते काय म्हणले, हे 400 विद्यार्थी पहिल्यांदा 20% वाढ झाली, नंतर 10% वाढ झाली. 400च्या 20% वाढ म्हणजे किती आले, हे 80 आले. किती आले विद्यार्थी, म्हणजे 80 आले. ठीक आहे, नंतर हे 80 आली, पण नंतर किती, परत 10% आपली वाढ झालेली आहे. ठीक आहे, मग आता हे किती आले, 400. पहा हे किती आले, पहिले 400 होते. ठीक आहे, प्लस हे 80 झाले, म्हणजे हे झाले 480. ठीक आहे, मग आता सध्या विद्यार्थी किती झाले, 480 झाले. मग आता हे 480 आणि परत 10% काय झालेली आपली वाढ झालेली आहे. म्हणजे किती टक्के आले, हे म्हणजे 48 ची वाढ झालेली आहे. आता हे 48 ची वाढ झाली, पण पहिल्यांदा विद्यार्थी किती होते, 480 प्लस किती झाले, हे परत 480. पहिल्यांदा 480 होते, त्यात 48 मिळवले, किती आले तुमचा आन्सर, 528 आले टोटल. झाले का 528? शाळेतील विद्यार्थी किती झाले, 528. समजलं, म्हणजे उलट पडताळा येऊन पण तुमचं उत्तर बरोबर आले, म्हणजे तुमचं हे आन्सर देखील बरोबर आहे. पहा, अशा पद्धतीने गणित सॉल्व्ह करायचं आहे. एकदा क्विक रिव्हिजन म्हणून पहा, आपल्याला काय केलेलं होतं, त्यांनी विद्यार्थ्यांची संख्या सुरुवातीला ते बोलतात की 20% वाढली, नंतर 10% वाढली. 10 हे सगळे जे टक्के वाढून जेव्हा विद्यार्थी झाले तेव्हा शाळेतील विद्यार्थी किती भरले, 528 भरले. तर सुरुवातीच्या शाळेमध्ये विद्यार्थी किती असा त्यांचा प्रश्न होता. आपण काय केलं, समजा आपण मानून असं चालून धरलं की बाबा टोटल किती असतील, 100 असतील विद्यार्थी. मग 100 पैकी काय झालं, 20% वाढ झाली, तेव्हा आपला आन्सर येतं 120. तेव्हा किती विद्यार्थी होतात, 20% आन्सर येतं. मग आधी 100 होते प्लस 20 म्हणजे 120 विद्यार्थी झाले आता शाळेमध्ये. आता 120 चे परत 10% वाढले, म्हणजे टोटल विद्यार्थी झाले 132. म्हणजे जेव्हा 132 विद्यार्थी होतात, वाढ होते, तेव्हा किती विद्यार्थी होतात शाळेमध्ये, टोटल 528. तर 100% वाढला किती, यावरून आपल्याला उत्तर भेटलं की टोटल विद्यार्थी किती येतात आपले, 400 विद्यार्थी येतात. ठीक आहे, अशा पद्धतीने हे गणित आपण क्विक मध्ये 30 सेकंदात सॉल्व्ह करू शकतो. पहा, हे एक्सप्लेन करण्यासाठी मला वेळ गेला पहा, पण आपल्याला परीक्षेमध्ये अजिबात एक्सप्लेन करायचं नसतं. सो तुम्ही व्यवस्थित, तुम्हाला जर कन्सेप्ट क्लिअर असल्या सर्व, ठीक आहे, जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्हाला पटकन इझिली तुम्ही एक्झाम हॉलमध्ये तुमचा पेपर कव्हर करू शकता. आपला प्रयत्न असा असतो की कमीत कमी वेळेत आपल्याला जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. पहा, ह्याच हेतूने पहा, आम्ही आमची जी बॅच आहे, शिक्षक पात्रता भरतीची जी बॅच आहे, त्यामध्ये आम्ही हाच प्रयत्न करतो की कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त ट्रिक यूज कशा करता येईल, कोणकोणत्या ट्रिक यूज करून तुमचा वेळ वाचेल, जेणेकरून जे हार्ड क्वेश्चन आहेत त्याला तुम्हाला जास्त एक्स्ट्रा वेळ देता येईल तुमच्या एक्झाम मध्ये. ठीक आहे, पहा, तर आपल्या डबल ओ अकॅडमी मध्ये शिक्षक पात्रता परीक्षेची आम्ही नवीन बॅच लॉन्च करत आहोत, नवीन बॅच सुरू करत आहोत, ज्यामध्ये तुमचा जो सब्जेक्ट आहे बाल मानसशास्त्र या विषयासहित ही बॅच असणार आहे. यामध्ये तुमचे पेपर 1 आणि पेपर 2 अशा दोन्हीही पेपरची तयारी करून घेतली जाणार आहे. याचे वैशिष्ट्य देखील पाहून घ्या. यामध्ये तुमची सगळी बेसिक पासून तयारी करून घेतली जाईल. तसेच फक्त 50 विद्यार्थ्यांनाच प्रवेश आहे, त्याच्यामुळे पहा, लवकरात लवकर प्रवेश घेऊन टाका. तसेच पहा, तुम्हाला टेस्ट सिरीज देखील भेटतील, नोट्स सर्व पेपर पॅटर्न नुसार होतील. टेस्ट सिरीजचा पहा, टेस्ट सिरीज मुळे देखील तुम्हाला याचा उपयोग होणार आहे, कारण तुम्हाला टाइम मॅनेजमेंट स्किल तुमच्याकडे कितपत तुमच्याकडे आहे, ते किती डेव्हलप करायला लागेल, ते किती वाढवावं लागेल, ते देखील तुम्हाला टेस्ट सिरीज दिल्यानंतर देखील समजून जाईल. नोट्स देखील आपल्याकडे आहेत. तसेच पहा, लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता. एखाद्या वेळेस काही वेळेस तुम्ही जर लेक्चर मिस झालं, तुमचं काही कारणास्तव तुम्ही आजारी पडला किंवा तुम्ही लेक्चरला पॉसिबल नाही झालं तुम्हाला प्रेझेंट राहिलं, तर काय करू शकता, आपले लेक्चर रेकॉर्डेड असल्यामुळे तुम्ही ते नंतर कितीही वेळा आणि कुठेही लेक्चर पाहू शकता. पहा, आणि एका महिन्याची फी फक्त 1000 रुपये असल्यामुळे पहा, ही सर्वांना परवडणारे पण आहे. पहा, एका महिन्यासाठी 1000 मध्ये तुम्हाला एवढं सगळं भेटत असेल तर काय हरकत आहे. तुमचे सगळे जे न्यू बॅच होणार आहे त्यात बाल मानसशास्त्र विषयासहित ही बॅच असणार आहे. ज्यांना कोणाला ऍडमिशन बाबत काही प्रॉब्लेम्स असतील किंवा काही क्वेरी असतील किंवा काही शंका असतील तर त्यांनी जो नंबर स्क्रीनवर दिसतो आहे खाली त्याच्यावरती संपर्क साधा. मी नंबर देखील इथे लिहून देते, 80 10 77 80 10 45 77 60 77 60 हा नंबर आहे. या नंबरवरती आमच्याशी संपर्क साधा आणि लवकरात लवकर सर्वांनी बॅचेस जॉईन करा. ठीक आहे, समजलं सर्वांना. आजच्या मध्ये आपण जो क्वेश्चन पाहिलेला आहे तो महत्त्वाचा आहे. ठीक आहे, अशा प्रकारे वेगवेगळे क्वेश्चन आपण आपल्या जे बॅच आहे त्याच्यामध्ये पहा
आपण ट्रिकनुसार सॉल्व्ह करणार आहोत. तुम्ही जर आजच बॅच जॉईन केली तर फायदा असा आहे की सध्या जी बॅच चालू आहे आपली शिक्षक पात्रतेची, त्या बॅचला देखील तुम्हाला बसता येईल. म्हणजे आजपासून तुमचे लेक्चर सुरू होतील. ठीक आहे, ह्या बॅचमध्ये तर असणारच आहे पहा, पण तुम्हाला आजपासून बॅच जर तुम्ही जॉईन केली तर तुम्हाला आजपासून लेक्चरला जॉईन होता येईल, बसता येईल. चला पहा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूयात. परत पुन्हा भेटूयात आपण आपला एखादा नेक्स्ट व्हिडिओ घेऊन. ठीक आहे, सर्वांनी पहा सेशन. जर तुम्हाला जर लेक्चर म्हणजे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि अजूनही कोणी जर आपल्या चॅनलला डबल ओ अकॅडमीला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.